एसटी भाडेवाढी विरुद्ध ठाण्यात महाविकास आघाडीचा एल्गार. ठाणे खोपट एसटी डेपोसमोर आज ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्या मनमानी भाडेवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, धर्मराज्य पक्ष, शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळली जात असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे 15% एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला काळे फासले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी मंत्री ॲडव्होकेट डॉक्टर श्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विक्रांत चव्हाण, आपचे श्री सतीश सलुजा, शेकापचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रसाद साळवी, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रम खामकर, शिवसेना कोपरी पाचपाखडीचे प्रमुख श्री कृष्णा कोळी, शिवसेना महिला आघाडीच्या श्रीमती ज्योती ठाणेकर, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ स्मिता वैती, प्रदेश प्रतिनिधी श्री रमेश इंदिसे, भालचंद्र महाडे, निशिकांत कोळी, प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गवळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ही एसटी तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी यासंबंधी निवेदन राज्य वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आले आहे. प्रसाद साळवी संघर्ष करो, प्रसाद साळवी संघर्ष करो, सलूजा संघर्ष करो. राष्ट्रीय न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. संपल्या लाडक्या बहिणींचा पैसा कमी करण्यात आलेला आहे, बराचसा बंद करण्यात आलेला आहे, नवीन निकष काढण्यात आलेले आहेत. निवडणुका जिंकले, बॅलेट पेपर न घेता EVM मध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकले. असा निकाल कधीच अपेक्षित नव्हता. असा निकाल यांनी लावून आणला आणि त्याच्या आड जाऊन आत्ता वेगवेगळ्या प्रकारे लोकांवरती टॅक्स लादत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी भाववाढ यांनी 15% केलेली आहे. गोरगरीब जनतेवरती ही भाववाढ लादलेली आहे. सामान्य जनता जी महानगरपालिका, नगरपालिका सोडून, महानगरपालिका ज्यांची स्वतःची बससेवा ती सोडून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटीचाच वापर मॅक्झिमम 80% जनता करते. ट्रेनचा फार कमी करते, विमानाचा तर 5% करते. आणि ह्या देशातली, या राज्यातल्या जो गोरगरीब वर्ग आहे जास्तीत जास्त, आज हे पोलीस असतील, तुमचे बांधव असतील, पत्रकार बांधव, आमचे बांधव असतील, आमचे गावाले असतील, समाज असेल, हा सगळा एसटीने प्रवास करतो. 15% भाववाढ त्यांना परवडण्यासारखी नाही. अचानक लादलेली, बेकायदेशीररित्या लादलेली आहे. इतर ठिकाणची भ्रष्टाचार आणि इतर ठिकाणची पोकळी भरून काढण्यासाठी यांनी एसटी भाववाढ काढलेली आहे. एसटी तोट्यात ही पहिल्यापासून होती, कारण दिलं जाते 60 वर्षापासून एसटी तोट्यात होती. परंतु येणारी सरकारं आज ठाणे महानगरपालिकेमध्ये DMT तोट्यात आहे, परंतु आम्ही 40 वर्ष तिला अनुदान देतोय आणि ती पोचतोय. का तर जनतेला सेवा मिळाली पाहिजे, हे कर्तव्य आहे आपलं. लोकांना वाहतूक सेवा देणं, लोकांना पाणी देणं, लोकांना वीज देणं, हे रस्ते देणं हे कर्तव्य आहे सरकारचं. सरकार त्याच्यासाठी, सरकार स्वतःचे कोठडे भरण्यासाठी नाही आहे, मंत्र्यांना श्रीमंत होण्यासाठी नाही आहे, 100-200 कोटीचे ॲफिडेविट फाईल करण्यासाठी नाही आहे, हे जनतेची सेवा करण्यासाठी आहे. हा लालबहादूर शास्त्रींचा देश आहे, हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगतसिंग यांचा देश आहे. त्याच्यामुळे अशी जुलूमशाही आम्ही इथे होऊ देणार नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा तुम्ही पाहिलं की 800 कोटीच्या तोट्यातून मुंबई महापालिका 92,000 कोटी ठेवीपर्यंत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवली होती. ती देशी जोडीला या लोकांनी लावण्याचं काम गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. पैसा ह्यांनी विकायला काढलेला आहे, देश विकायला काढलेला आहे. टेंडर असेल, क्लस्टर असेल, याच्यातून लोकांवरती दादागिरी करून ते स्वतःचे
ठेकेदार आणून फक्त स्वतःचे खिशे आणि लंडनला ह्यांची घरं घ्यायची, दुबईला ह्यांची घरं घ्यायची, हे यांनी चालवलेलं ते आम्ही होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सातत्याने रस्त्यावर उतरून याचा विरोध करेल. जसा 100 वर्ष आमच्या पूर्वजांनी आंदोलन केलं आणि देश स्वतंत्र केला, तसंच आमचं कर्तव्य आहे सामाजिक संघटनांचं, राजकीय संघटनांचं, की लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. ठाण्यातले तरुण मंत्री त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल, मी स्वतः बोललेलो आहे, आव्हाडसाहेब पण बोललेले आहेत, राजन विचारे पण बोलले. ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे, कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी लागते, एवढं घाईगर्दीत होत नाही. त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याचं अप्रुव्हल लागतं. परंतु आम्ही त्यांना 100% निवेदन देणार. पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे, ते कठपुतली आहेत. त्यांना केवळ हे मंत्रिपद दिलेलं आहे, तुम्ही गप्प बसा, हे मंत्रिपद दिले. त्यांच्या हातात काही नाही, सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे आणि अजितदादांच्या. पुढचं आंदोलन आझाद मैदानावर. आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा द्यावी, आम्ही आझाद मैदानावर घेऊ. ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल, दिल्लीपर्यंत पोहोचेल. पवारसाहेब येत आहे ना.